आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पार्वतीक चिंता वाटूक लागली की आता हा वेताळाक आवरायचा कसा. पार्वती म्हणे कसे करावे, ह्या वेताळासी आवरावे, निरुपायाने आता आठवावे, देवादिदेव महादेव. तर माता पार्वतीक हो प्रश्न पडलो की आता ह्या वेताळाक आवरायचा कसा. तर ह्या प्रश्नाचा उत्तर तिका मृत्यूलोकात गावाक नाही, तिनं थेट कैलास गाठलाय आणि ह्या प्रश्नाची उकल महादेवांकडसून करून घेऊची असो निर्णय घेतलाय. कोठे गेले असतील महादेव? मला त्यांना भेटणे गरजेचे आहे. कदाचित नंदीला माहिती असेल महादेव कोठे आहेत ते. त्याला विचारू. नंदी, नंदी, स्वामी, 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 नंदी, कोठे गेलेत सगळे? माता पार्वती इथे येत आहेत. त्या नंदीला हाका मारताय. तो येथे नाही, महादेवही येथे नाही. आता मी त्यांना काय उत्तर देऊ? आज माझ्या उत्तराने त्या पुन्हा क्रोधित झाल्या आणि पुन्हा एखादा शाप दिला तर? हे महादेव, कृपया माझी रक्षा करा. तू घाबरू नकोस. न घाबरता सत्य परिस्थिती त्यांना सांग. तुला त्यांचा ठाव ठिकाणा ज्ञात नाही, यात तुझी काही चूक नाही. नंदी, नंदी, नंदी. प्रणाम माते. कल्याण वस्तू. महादेवांचं काही ठाव ठिकाणा माहित आहे का? मी संपूर्ण कैलासात त्यांना शोधतीये, ते कुठेच सापडत नाहीयेत. त्यांचं असू दे, परंतु संपूर्ण कैलासात भ्रमण करणारा नंदीही कुठे दिसत नाहीये. हे माते, गेले काही दिवस नंदी आणि महादेव कुठे गेले आहेत हे मला माहित नाही. मी त्यांना सगळीकडे शोधत आहे. या कैलास पर्वतात प्रत्येक गुहेत, प्रत्येक हिमशिखरावर मी जाऊन आले, पण ते मला कुठेच सापडले नाही. असा कुठलाच कोपरा नाही जिथे मी त्यांचा शोध घेतला नाही, परंतु ते मला सापडलेच नाही. सापडले नाहीत? असे कसे सापडले नाहीत? तुमचं लक्ष कुठे असतं? इथे कोण येतं, कोण जातं यावर तुमचं लक्ष असायला हवं. महादेव त्रैलोक्याचे स्वामी आहेत आणि त्यांच्या राज्यात हा असा भोंगळ कारभार? पुन्हा अशी चूक झालेली मी खपून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता निघा आणि त्यांचा ठाव ठिकाणा मला येऊन सांगा. निघा. नारायण नारायण. हे आदिशक्ती, हे पार्वती माते, आपला हा शूद्रदास आपल्या दारी आला आहे. आपल्या भक्तीची आस मनात ठेवून उभा आहे. कृपा करून मला आत येण्याची परवानगी द्यावी. आज्ञा आहे मुनिवर. नारायण नारायण. प्रणाम माते. क्षमा असावी माते, परंतु मी चुकीच्या क्षणी तर आलो नाही ना इथे. नाही म्हणजे सबंध विश्वाची चिंता लिलया पेळणाऱ्या पार्वती मातेच्या चेहऱ्यावर चिंता का बरं दिसत आहे? म्हणजेच शंभू महादेव आणि पार्वती मातेच्या कैलासावरील वातावरण ताणतणावाचे आहे तर? हो मुनिवर. प्राणाविना शरीर जसे निस्तेज वाटते, तसाच हा कैलास परिसर तुम्हाला वाटत नाही का? क्षमा असावी माते, परंतु अशा कोड्यात बोलू नका. अहो, आपल्या समोर आपला हा भक्त बुद्धी प्रामाण्य दाखवण्यास तोकडाच पडेल. म्हणजे महादेव कैलासावर नाहीयेत, आम्ही त्यांना शोधतोय आणि तुम्ही अगदी योग्य वेळी आलात. तुमचे भ्रमण अखिल त्रैलोक्यात असते. तुमच्या दृष्टीस महादेव अथवा नंदी आले होते का?
नारायण नारायण. म्हणजे अशी चिंता आहे तर. परंतु माते माते माझ्या तरी दृष्टीस ते पडले नाहीत. आणि माते श्री शंभू महादेव म्हणजे त्रैलोक्याचे स्वामी, त्यात भोळा सांब अशी त्यांची ख्याती. अहो, एखाद्या भक्तानं आपलं दुःख त्यांच्या समोर मांडलं, 4 आसवड ढळली की हिम जसा हळूहळू वितळतो तसे त्यांच्या हृदयाचे पाणी पाणी होते. आता तुम्ही कोड्यात बोलू नका मुनिवर. इथे माझ्या जीवाची घालमेल होतीये. क्षमा करा माते, क्षमा करा. खरं तर मला असं म्हणावयाचं होतं की श्री शंभू महादेव ते अवघ्या विश्वासी आहेत. अहो, असतील एखाद्या भक्ताची चिंता सोडवण्यात मग्न. परंतु माते माते आपण इतक्या चिंताग्रस्त का आहात? काय सांगू तुम्हाला. महादेव तपश्चर्येसाठी गेले असताना माझ्यात आणि वेताळात युद्ध झाले. हे तुम्ही जाणताच. मी वेताळाला शाप दिला होता आणि तो शाप भोगण्यासाठी वेताळ मृत्यू लोकात गेला. परंतु त्याचा निष्पाप मानवांना त्रास होतोय. त्यामुळे महादेवांनी दिलेला उशाप कार्यरत होण्यासाठी मला त्यांना भेटायचे. परंतु ते मला सापडत नाही. मला मान्य आहे माझी चूक झाली, परंतु त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची. मी पश्चातापाच्या अग्नीत पोळून गेले आहे. हे माते, मी आपले दुःख जाणतो. परंतु माते, मी आपण असं एक युक्ती सांगू इच्छितो. मला सांगा, आपल्या पायात जर काटा रुतला तर आपण काय करतो? मुनिवर, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, कोड्यात बोलू नका. जे काही आहे ते स्पष्ट सांगा. क्षमा असावी माते, क्षमा असावी. पण मला केवळ आपल्याला एवढे सुचवायचे होते की कायम काट्यानेच काटा काढला जातो. म्हणजे माते, उशाप महादेवांनी दिलाय, त्यामुळे त्यांना प्रसन्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी महादेव जर तुमच्या समोर येत नसतील तर मग तुम्ही महादेवांची आळवणी करा. ज्या ग्रामात वेताळाचा त्रास होतोय त्या ग्रामात एका शिवलिंगाची स्थापना करा आणि त्याच गावकऱ्यांकरवी त्या शिवलिंगावर अभिषेक सेवा करा. मग मला सांगा माते, की महादेव का बरं प्रसन्न होऊन आपला उशाप कार्यरत करणार नाहीत? उत्तम मुनिवर, उत्तम. ही कल्पना मला आधी का सुचली नाही? तुम्ही अगदी योग्य सांगत आहात. मी आत्ताच मृत्यूलोकी जाऊन अत्यंत जागृत अशा शिवलिंगाची स्थापना करते. नारायण नारायण. अवश्य माते. ठीक आहे, तर मी प्रस्थान ठेवते. नारायण नारायण. भोजन करून घ्या. अहो, आपण तर भोजन करूच, परंतु गोमातेच्याही भोजनाची वेळ झाली आहे. त्या मुक्या जीवास आधी भोजन द्यावे. तिचे झाल्यावर मग मी भोजन करून घेईन. घ्या. श्यामा, ए श्यामा. श्यामा, ए श्यामा. श्यामा. कुठे गेली काही कळत नाही. अशी कधी कुठे जात नाही. श्यामा, ए श्यामा. अहो, काय झाले? गोमाता कुठे दिसत नाही. कुठेच दृष्टीस पडत नाहीये. तुम्ही भोजन करून घ्या, मी पाहते. मी कसे भोजन करून घेऊ? तुम्हाला माझा नियम ठाऊक आहे ना? गोमातेने भोजन केल्याशिवाय मी पाणी सुद्धा ग्रहण करीत नाही. ती भाकड आहे, दूध देत नाही, म्हणून कित्येकांनी सल्ला दिला तिला विकून टाक, परंतु मी तसे केले नाही. ती केवळ गोमाताच नाही तर आपल्या कुटुंबाचा भाग आहे. शिवाय तिच्या पोटात 33 कोटी देव असतात. ती उपाशी
म्हणजे तिच्या पोटातील 33 कोटी देवही उपाशी. तिचे भोजन झाले नसेल तर अन्नाचा एक घासही माझ्या मुखातून उतरत नाही. मग आज ती नसताना मला भोजन जाईल? नाही नाही, मी तिला शोधून आणल्याशिवाय शांत बसणार नाही. थांबा, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुमच्या शरीरातील थकवा पुरता गेला नाही. तुम्ही येथेच थांबा, मी शोधून आणते तिला. ती येथेच कुठेतरी गेली असेल. अहो पण तुम्ही आत चला, विश्रांती घ्या. चला. श्यामा, ए श्यामा, ए श्यामा, अगं श्यामा, श्यामा, कुठे आहेस ग? अगं हे तुझी वाट पाहत आहेत. तू भोजन केले नाहीस तर हेही भोजन करणार नाहीत. तू जेथे कोठे असशील परत ये ग. आवाज तरी दे. श्यामा, अगं तू भोजन केले नाहीस तर माझ्या नाथांना पाप लागेल, आणि त्यांनी भोजन केले नाही तर माझा पुत्रही भोजन करणार नाही. मग त्या सगळ्याचे पाप माझ्या माथी लागेल. कसल्या धर्म संकटात टाकले आहेस श्यामा. तू जेथे कोठे असशील परत ये. मला या धर्म संकटातून सोडव. देवा, माझी श्यामा जेथे कोठे असेल तिला परत पाठव. श्यामा, श्यामे, ए श्यामे, श्यामे. श्यामा, माझी श्यामा. माझी श्यामा तर भाकड आहे. मग ही हा शिळेवर हा दुग्धाभिषेक कसा करते आहे? सकाळपासून आमची श्यामा कोठेच दिसत नव्हती. हे तर भोजन करण्यासही तयार नव्हते. मग मी श्यामेश शोधायास बाहेर पडले. पुन्हा तानात फिरत होते. मला वाटले आता काही आमची श्यामा गवसायची नाही, परंतु फिरत फिरत येथवर आले आणि पाहते तर हा चमत्कार घडत होता. माझी श्यामा, जिने आजवर एक थेंबही दूध दिले नाही, तिला पाना फुटला होता. तो या शिवलिंगासाठी. परत चमत्कार म्हणायचा हा? हो, ऐकतोय ते निराळच आहे. देवानेच गाईला बुद्धी दिली असणार. अरे शुभ शकून आहे. देवादिदेव महादेव त्यांनी स्वतःहून कौल दिलाय. आपण सगळे भाग्यवान आहोत. हे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या गोमातेला समजले असणार, म्हणून तिने दुग्धाभिषेक घातला. आता या गावावर साक्षात महादेवांची कृपा झाली आहे. तुम्ही आता रोज या शिवलिंगाची पूजा करा, अभिषेक घाला, महादेवांना प्रार्थना करा त्या वेताळाच्या जाचापासून वाचवा म्हणून. महादेवच आपल्या सगळ्यांना या जाचातून वाचवतील. हो, खरंय. हेच केलं पाहिजे. आपल्याकडे साक्षात भगवान शंकर प्रकट झालेत, पण त्यांना असे ऊन वाऱ्यात ठेवणे मनास रुचत नाही. आपण त्यांच्यासाठी चांगले छत उभारले पाहिजे. हो, छान कल्पना आहे.
काय म्हातारे बाबा असे हसताय का? हसतोय कशाला? या म्हातारीच्या नादास लागून तुम्हा सर्वांची मती भ्रष्ट झाली. या म्हातारीच्या नादास लागून तुम्ही ह्या पाषाणास पोजू नका. नादाला लागू नका म्हणजे काय म्हणायचंय तुला? मी जे सांगते तेच योग्य आहे. लोक हो, ह्या म्हाताऱ्याचे बिलकुल ऐकू नका. ह्याचे ऐकाल तर विनाशाकडे वाटचाल कराल. हा तुमची दिशाभूल करतोय. हा म्हातारा नक्कीच वेताळाचा दूत आहे. आपण जे महादेवांसाठी योजिले होते त्यात खंड पडून देऊ नका. अहो तुम्ही तरी माझं ऐका. हे केस असेच पिकलेले नाहीत. तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिलेत. इतकी संकट पाहिली आहेत की वाहणाऱ्या वाऱ्यावरून सांगू शकतो संकट कोणत्या दिशेने येणार आहे ते. समजा ह्यांनी छत बांधलं, त्या शिवाची पूजाही केली, पण त्याचे परिणाम काय होणार? त्याचे परिणाम हेच होणार. हे सर्व त्या वेताळाला कळणार. मग तो भडकणार. हे तुम्ही काय करताय? मी इथे असताना तुम्ही ह्या लोकांना कसे काय पूजू शकता? आणि मग त्याचा भडका उठणार. संपूर्ण गावावरती त्याचा प्रकोप ओढवणार. हे संपूर्ण गाव त्याच्या अग्नीत भस्मसात होऊन जाणार. ऐका माझे, अजूनही वेळ गेलेली नाही. त्या म्हातारीच्या मागे नका जाऊ. इथे कुठल्याही प्रकारचे छत बांधले जाणार नाही. आम्हास ते मान्य नाही. अरे पण मगाशीच तुम्ही म्हणालात ना की हे योग्य आहे. परंतु आता आमचे डोळे उघडले गेले आहेत. हे मान्य नाही म्हणजे नाही. मग काय वाटतंय? कोणाचा हेतू सफल होईल? चालता हो इथून. मी जर संतापले ना तर याचे प्रखर परिणाम भोगावे लागतील. नाही, मी निघतोच आहे, पण मग मागाहून माझा माग काढत येऊ नकोस. माग आणि तुझा चालता हो म्हणतेला कळत नाही. नाही, कळते आहे मला, पण जे घडू नयेत असे वाटते ते तुझ्यापर्यंत पोहोचवले. निघ. तुम्ही कृपया वाद घालू नका. आपण सगळेजण एकत्र ग्रामात गुण्या गोविंदानं राहूया. नाही, मी इथे आता कदापिही थांबणार नाही. या म्हातारीने ज्या रीतीने माझा अपमान केलाय, मला निघ म्हटले आहे.
आता मी इथे थांबणे कदापिही शक्य नाही. ओ म्हातारा बाबा, ओ म्हातारबाई, तुम्ही तरी त्यांना काहीतरी समजावा. शक्य नाही. तू त्याच्यासाठी मला समजावू पाहत असशील तर ते व्यर्थ ठरेल. त्यापेक्षा तू त्याला समजाव. बर. ओ म्हातारा बाबा, ओ म्हातारा बाबा. नाही, आम्ही हे कदापि होऊ देणार नाही. अरे, शिवलिंगावर छत घातल्याने कुठलाही प्रकोप ओढवणार नाही. पण ते वेताळापर्यंत पोहोचले तर तो गावाचा विनाश करेल. परंतु महादेवांनी स्वतःहून या गावात वास्तव्य केले आहे. त्यामुळे तो वेताळ काहीही करू शकणार नाही. परंतु विषाची परीक्षाच का घ्यावी? हे बघा, तुमचा विश्वास नसेल, परंतु महादेवावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे हे छत बांधण्याचे काम सुरू करा आणि हेच इष्ट ठरेल. होय होय, आम्हासी असेच वाटते. आता कामात खंड नको पडायला. आता गावाचा विनाश ओढून घ्यायचा असेल तर ठीक आहे, करा तुम्ही सुरुवात. आम्हास हे रुचणार नाही, तेव्हा इथे न थांबलेलंच बरं.